जर कोणी वोट जिहादचा वार करत असेल तर गप्प का बसायचं, देवेंद्र फडणवीसांचा प्रश्न। उलेमांचं 17 मागण्यांचं पत्र बनावट नसल्याचा दावा। फेक लेटरवरती जयंत पाटलांची सही कशी, फडणवीसांचा प्रतिसवाल। शिवसेनेला भाजपपासून वेगळं करण्यासाठी 2014ला पाठिंब्याचं वक्तव्य। शरद पवारांचा एबीपी माझाच्या विशेष मुलाखतीमध्ये गौप्यस्फोट। ही तर पवारांकडून षडयंत्राची कबुली, फडणवीसांचा पलटवार। मोदी शहा अदानींकडून आमदारांना पैसे वाटत सरकारची चोरी झाल्याची राहुल गांधींची टीका। तर धारावीची जमीन अदानींच्या घशात घालण्यासाठीच सरकार पाडलं, राहुल गांधींचा आरोप। एक है तो सेफ है वरती आक्षेप घेणाऱ्यांच्या अकलेची कीव येते, देवेंद्र फडणवीसांचा घणाघात। बटेंगे तो कटेंगे योग्यच असल्याचा दावा, ओवेसी काँग्रेसची बी टीम असल्याचा आरोप। वोट जिहाद बाबत मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सज्जाद नोमानींची क्लिप। शरद पवार वोट जिहादचे सरसेनापती, तर उद्धव ठाकरे, राहुल गांधी आणि नाना पटोले सैनिक असल्याचा क्लिपमधून दावा। निवडणुकीच्या नंतर राज्यामध्ये त्रिशंकू विधानसभेचं प्रकाश आंबेडकरांचं भाकीत। निकालाच्या नंतर सत्तेसोबत जाण्याचेही दिले संकेत। विकासाचे मुद्दे नसल्यामुळेच भाजप धार्मिक ध्रुवीकरण करत असल्याचा आरोप। शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांना दिलासा, क्राईम ब्रांचकडून जोगेश्वरीच्या कथित भूखंड घोटाळ्याची फाईल बंद। वायकरांनी सर्व परवानग्या घेतल्याचं तपासामधून उघड। मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये नसल्याची अजित पवारांची स्पष्टोक्ती। मुख्यमंत्र्यांची निवड महायुती आमदारांच्या बैठकीतच। सोबत काम केलेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये विलासराव देशमुख सर्वोत्तम, अजितदादांची प्रांजळ कबुली। प्रचार संपण्यासाठी उरले शेवटचे 3 दिवस। राज्यामध्ये निवडणूक प्रचाराला वेग। पंतप्रधान मोदी माझा बूथ सर्वात मजबूत कार्यक्रमामध्ये पक्ष कार्यकर्त्यांना त्यांनी केलं मार्गदर्शन। तर राहुल गांधी आणि प्रियंका गांधींच्या सभा। आदित्य ठाकरेंच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार दाखल। मुंबईच्या धोबीघाट परिसरामध्ये अनेक इमारतींवरती निवडणूक जाहीर झाल्यावरती सीसीटीव्ही लावल्याची तक्रार। लोकसभेला गंमत केली, विधानसभेला केली तर जम्मत होईल, अजित पवार यांचा मतदारांना गर्भित इशारा। तर पुतळ्याचा एवढा पुळका कशासाठी, प्रतिभा काकींना भेटून विचारणार, असाही सवाल। जर भावनिक झाला तर बारामतीकरांना वाली राहणार नाही, अजित पवारांचं मतदारांना आवाहन। तर शरद पवारांचं अजित पवारांना प्रत्युत्तर। कांद्याच्या वाढत्या भावाची मुख्यमंत्र्यांकडून दखल। मर्यादेबाहेर साठवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्याचे निर्देश। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये 4 रनवे बनवणार, केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची घोषणा। 2च्या ऐवजी 4 रनवे उभारण्यात येणार असल्याची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।